जय शिवराय मित्रांनो. आज तारीख 14 एप्रिल 2024 आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर काही विषय घेऊन आलो आहे. विषय कशाला? ॲक्च्युली माझ्या मनातील काही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडू इच्छितो. बघा मित्रांनो, आज बोलायला खूप आहे. खूप असे विषय आहेत का ज्या विषयावर आपण चर्चा झाली पाहिजे असं मला वाटते. आणि त्याचपैकी एक महत्त्वाचा विषय तुमच्या समोर घेऊन आलो आहे. आणि या विषयाबद्दल आज नाही बोलणार तर कधी बोलणार, है ना? आणि तसेच आज हा परफेक्ट दिवस तुमच्या समोर हा विषय मांडण्याकरिता 14 एप्रिल परफेक्ट दिवस तुमच्या समोर हा विषय मांडण्यासाठी. मित्रांनो, विषय आहे माझ्या देशाचा, भारत देशाचा आणि आपल्या देशातील लोकतंत्राचा. लोकतंत्र हे वाचलं पाहिजे आपल्या देशाचं, हाच विषय. आणि जर आपल्या देशातील लोकतंत्र आज वाचवायचं असेल, फक्त फक्त आणि फक्त 5 संस्थानांनी हे स्वतंत्रपणे काम केलं पाहिजे असं मला वाटते. हे 5 संस्थानांपैकी 3 संस्थान हे एक गव्हर्नमेंट संस्थान आहेत, 2 हे प्रायव्हेट संस्थान आहेत. पहिलं संस्थान म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, आपल्या देशाची न्यायव्यवस्था. दुसरं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तिसरं ईडी. चौथं आपल्या देशातील न्यूज चॅनल, मीडिया. आणि चौथं आणि ते महत्त्वाचं आहे, आपल्या देशातील विरोधी पक्ष. जर या 5 संस्थानांनी स्वतंत्रपणे काम केलं, स्वतंत्रपणे याचा अर्थ असा की जोही समजा सत्तेत राहील पक्ष याच्या अंडरमध्ये काम न करता, ना सत्ताधारी पक्षाच्या अंडर काम न करता स्वतंत्रपणे काम करावं, या 5 संस्थानांनी जर आपल्या देशाचं लोकतंत्र वाचवायचं असेल तर. बघा मित्रांनो, आज सुप्रीम कोर्ट म्हणा, इलेक्शन कमिशन म्हणा किंवा ईडी, हे 3 गव्हर्नमेंट संस्थान आहेत. कसे काम करत आहेत हे तो सगळं तुम्हाला माहिती आहे. मला काही खूप एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, है ना? जे काम सुप्रीम कोर्टनं करायचं ते ईडी करत आहे, जे ईडीनं करायचं ते भलतंच कोणतरी करत आहे, आणि जे काम इलेक्शन कमिशननं करावं ते सुद्धा कोणीतरी भलतेच लोक काम करत आहेत, है ना? यांचं काम हे स्वतः न करता कोणीतरी प्रेशराईज करून काहीतरी काम, कसं ते काम सुरू आहे, है ना? आणि हेच नाही तर देशाची मीडिया हे सत्ताधारी पक्षाला प्रश्न न विचारता जे पक्ष विरोधात आहे त्याला प्रश्न विचारत आहे, है ना? बघा मित्रांनो, खूप मोठी एक हा विषय मांडला आहे की प्रश्न सत्ताधारीला न विचारता सत्ताधारी पक्षाला हे न्यूज चॅनलवाले, मीडियावाले विरोधी पक्षाला प्रश्न विचारतात. का बरं माहीत नाही, है ना? आणि तेच नाही तर आपल्या देशातील विरोधी पक्ष आज कोणासाठी काम करतात, है ना? विचार करा, है ना? एक जर जर स्ट्रॉंग विरोधी पक्ष जर आपल्या देशात नाही राहिला, आपले विषय कोण मांडणार? हा मित्रांनो, म्हणून देशात एक स्ट्रॉंग ताकदवर विरोधी पक्ष असणंही गरजेचं आहे. मग सत्तेत कोणी असो, ठीक आहे, BJP असो, काँग्रेस असो, कोणी असो, पण त्याच्याच विरोधात उलट विरोधी पक्षही खूप स्ट्रॉंग असणं